मी इथे घेतले आता अळूची पानं, तुम्ही बघू शकता. स्वच्छ तर धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर मी आता कशी कट करते ते तुम्ही बघा. इथे गळे पूर्ण काढून घ्यायचे, जेवढे निघतील तेवढे काढायचे आहेत सर्व पानांचे. चांगल्या प्रकारे सर्व काढून घ्यायचे आहेत. तर आज आपण बनवते आलू टिक्की. जेवढे देखे काढते येतील तेवढे आपल्याला सर्व काढायचे आहेत. चांगल्या प्रकारे काढून घेते. त्यानंतर पानं अशी फाडायची आहेत. बघू शकता इथे. त्याला फोल्ड करायचे जेवढं बारीक होईल तेवढं, आणि बारीक कापून घ्यायचे आहेत. आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक सर्व पानं कट करून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे बघू शकता आम्ही कशी बारीक कापते. येते आपण पालेभाज्या कापतो ना तसेच बारीक कापायचे आहेत. छान बारीक इथे कापून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता आपल्याला सर्व पानं कापून घ्यायची आहेत. तर इथे मी आता सर्व पानं कापून झालेले आहेत. तर इथे मी घालते आता चण्याचं पीठ, त्यानंतर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, भाकरीचं पीठ, तांदळाचं पीठ म्हणजे इथे दीड ताटली घेते मी, 1.5 ताटली. त्यानंतर इथे मी हळद, गरम मसाला, घरचा मसाला, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, धनेपूड, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर तीळ, आणि इथं मी चिंच भिजत घातलेली 5 मिनिटं अगोदरच, ते पाणी, आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. छानपैकी चिंच गाळून घ्यायचे पाणी आपल्याला. तर सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घेतोय, बघू शकता इथे. त्यानंतर आता ग्लासमध्ये आपल्याला ऑइल लावायचं आहे सर्व बाजूने, अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण ग्लासमध्ये सारण भरतोय. तर इथे असे माझे 3 ग्लास भरून रेडी आहेत. त्यानंतर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं, त्यात जाळी ठेवली. आता आपली ग्लास त्यात ठेवायचे आहेत. तर 20 मिनिटासाठी आपल्याला फास्ट शेगडीवर शिजवायचे आहेत. तर तुम्ही आता इथे बघू शकता आपण शिजले का ते बघतोय. आतमध्ये पर्यंत पूर्ण शिजलेले आहेत. तर आता आपण शेगडी बंद करून ग्लास काढून घेतो. थंड होण्यासाठी ठेवलेलं ते तुम्ही बघू शकता. आता कलर चेंज झाला आहे. तर अशा चाकूच्या सहाय्याने आपण आता काढतोय. साईडनं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता पूर्ण गोलच्या गोल एकदम निघालेला आहे, नाही चिपकला की नाही काय. तर आता यांना आपण असे तुकडे करून घेतोय टिक्कीसारखे. बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत ते, आणि तुटत सुद्धा नाही, असे खुळत सुद्धा नाही आहेत किंवा तुटत सुद्धा नाही आहेत कापताना. तर इथे सर्व कापून झालेले आहेत. तर तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालं आहे. तर आपण एक एक करून आता तेलात सोडतोय. चांगल्या प्रकारे आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, एकदम कुरकुरीत करायचे आहेत. बघू शकता कलर चेंज होत चाललाय, आणि जसे शिजत चालले आहेत तसे तीळ सुद्धा दिसत आहेत. छानपैकी दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आता कलर एकदम ब्राऊन झालेला आहे, कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तर आपण काढून घेतोय. तर नक्की ट्राय करा आणि बनवून बघा. आलू टिक्की रेडी.